राज्यामध्ये पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसासह गारपिटीची ही शक्यता, कोकण आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाचा अंदाज आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग किनारपट्टी भागामध्ये गारपिटीचा अंदाज वर्तवला गेलाय। तर अक्कलकोटमध्ये सुद्धा गारपिटीसह मुसळधार पाऊस बरसतोय। बोरेगाव, हन्नूर, दर्शनाळ गावांना पावसानं अक्षरशः झोडपून काढलेलं आहे। अवकाळी पावसामुळे काढून ठेवलेल्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय। घरामध्ये पावसाचं पाणी शिरलं, त्यामुळे गहू, ज्वारी आणि कांदा सुद्धा शेतकऱ्याचा भिजून गेलाय। जेजूरवाडी इथल्या नारळाच्या झाडावर वीज कोसळलेली आहे, जे आपण दृश्यांमध्ये पाहतोय। आणि वीज पडल्यानं, वीज कोसळल्यानं क्षणार्धात नारळाच्या झाडानं पेटही घेतला। बातमी आहे सोलापूरच्या अक्कलकोट। राज्यामध्ये काही भागात कडाक्याचं ऊन आहे, तापमानाने उच्चांक गाठला आणि दुसरीकडे काही भागांमध्ये हा असा गारपीट ही अशी गारपीट पाहायला मिळते, अवकाळी पाऊस पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे काल मध्यरात्री जो पाऊस झाला, त्या पावसामुळे संभाजीनगरमध्ये सुद्धा फळबागांचं नुकसान झाल्याचं चित्र आहे। जोरदार वारा आला आणि पावसामुळे काढणीला जे आंबे आलेले होते त्यांची फळगळ झाली आहे। हे नुकसान कमी प्रमाणातील असलं तरी पुढचे 4 दिवस अवकाळीचा इशारा दिला गेलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसं चिंतेचं वातावरण आहे। हे आंबे सगळे काढणीला आले होते आणि हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्याकडून हिरावला गेलाय। शेतकरी बराच चिंतेत आहे। आता करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्याला सतावतोय। इकडे नांदेडमध्ये सुद्धा वादळी वाऱ्यामुळे फळबागांचं अतोनात नुकसान झालंय। आंबा उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय। नांदेडमध्ये रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा आंबा फळबागांना मोठा फटका बसलाय। वादळी वाऱ्यानं झाडाखाली आंब्याचा अक्षरशः सडा पडल्याचं दिसलं आणि त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसानही झालंय। विशेषतः गावरान आंब्याचा या वादळी वाऱ्यामध्ये टिकावच लागला नाही आणि आंबे वाऱ्यानं गळून पडलेले आहेत। आता या कच्च्या आंब्यांना बाजारामध्ये कवडीमोल किंमत मिळणार आहे आणि हाच आंबा अवघ्या 15 दिवसांमध्ये पिकून बाजारामध्ये येणार होता। त्यातून शेतकऱ्यांना मोठं उत्पन्न मिळालं असतं, पण वादळी वाऱ्यानं शेतकऱ्यांचं स्वप्न धुळीला मिळवलंय।